शेळीपालन सुरू करायचं म्हटलं की सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतो, दादा पैसे किती लागणार? कोणी म्हणतं 50,000, कोणी म्हणतं 5 लाख, तर कोणी म्हणतं 15 लाख. आता खरं सांगायचं झालं तर तिन्ही बरोबर आहे. ते कसं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 मॉडेल सांगेन, ज्यामध्ये तुम्हाला एक तर एक बजेट मॉडेल आणि दुसरं राहील आपलं प्रीमियम मॉडेल. व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला लक्षात येऊन जाईल की तुम्हाला एक्झॅक्टली किती पैसे लागणार आहे. कारण की हे जे पैशाचं डिसिजन आहे हे ठरतं तुम्ही ब्रीड कोणती सिलेक्ट करताय. आता कुठली ब्रीड सिलेक्ट करायची, कशी करायची, त्याचे काय फायदे नुकसान हे ऑलरेडी मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. तर जर कोणी तो व्हिडिओ मिस केला असेल तर आधी तो बघून या, म्हणजे हा व्हिडिओ समजायला तुम्हाला अजून सोपं जाईल. आता तुम्हाला शेळीपालन सुरू करायला बजेट लागेल किती हे सगळं डिसाईड होईल की तुम्ही कोणत्या टाईपचे गोट फार्मर आहात. तर नमस्कार, मी मल्हार आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रीड्सबद्दल चर्चा केली आणि त्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचा एकच प्रश्न होता की आता पैसे किती लागणार. तर आता या व्हिडिओमध्ये मी एकदम सविस्तर सांगेन की शेळ्या, शेड, त्यानंतर औषधं, मजूर आणि काही लपलेले खर्च, चारा या सगळ्याचं मिळून तुम्ही एक प्रॉपर गोट फार्मिंगचं सेटअप किती पैशात चालू करू शकता. आता तुमचा शेळीपालन करायचा आहे हा निर्णय झाला. आता बजेट ठरवण्याच्या आधी बिझनेस मॉडेल ठरवा. तुम्हाला प्रीमियम मॉडेल ज्याच्यात तुम्ही बीटल, आफ्रिकन बोर किंवा सिरोई अशा टाईपच्या बकऱ्या पाळणार आहात, की तुम्हाला एक सस्टेनेबल मॉडेल बनवायचा आहे ज्यात तुम्ही गावरानी उस्मानाबादीपासून सुरुवात कराल, शिकाल आणि हळूहळू तो फार्म ग्रो कराल. हे ठरवणं आधी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता समजा तुमच्याकडे पैसे कमी आहे पण शेळीपालन सुरू करायची जिद्द आहे, तुम्हाला ही जर्नी जी आहे ती सुरुवात करायचीच आहे, तर त्या केसमध्ये उस्मानाबादी किंवा गावरानी बकऱ्यांचं 10+1चं मॉडेल हे बेस्ट राहील. यात तुम्हाला खर्चही कमी येईल, त्याचबरोबर पैशाचं जास्त टेन्शन राहणार नाही, तर तुम्हाला शिकण्याकडे जास्त स्कोप राहील. आता समजा आपण 10+1चं मॉडेल डिस्कस करायचं म्हटलं तर एक चांगली उस्मानाबादी शेळी जी समजा एक अडल्ट फिमेल आहे ती तुम्हाला मिळू शकते 8 ते 12 हजारामध्ये, आणि तेव्हाच जर तुम्ही बोकडाचं विचारलं तर 12 ते 20 हजारापर्यंत मिळेल. तर तुमचं 10+1चं जे मॉडेल आहे ते फक्त लाईव्हस्टॉक पर्चेसिंगसाठी तुम्हाला त्यासाठी खर्च येणार आहे 1 ते 1.5 लाख रुपये. नेक्स्ट महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तो शेड बांधकाम. आता शेड बांधकामाचं असं आहे की जर तुम्ही गावराणी आणि उस्मानाबादीचं मॉडेल सिलेक्ट केलं तर तुम्हाला शेड बांधकामासाठी खूपच कमी खर्च येईल. कारण की तुम्ही समजा या मॉडेलमध्ये नॉर्मल शेड जरी बांधलं तरी गावराणी आणि उस्मानाबादी किंवा या ज्या क्लायमेटमध्ये सूट झालेल्या बकऱ्या आहेत त्यांची इम्युनिटी इतकी स्ट्रॉंग असते की सहजासहजी त्यांना काही रोग होत नाही. म्हणून तुम्ही सुरुवातीला समजा इन्व्हेस्टमेंट कमी असेल तर एक नॉर्मल जे शेड असेल ज्याच्यामध्ये समजा पावसाचं पाणी आत येणार नाही, हवा खेळती राहील, शेड ओलं राहणार नाही, सुकं राहील आणि रोजची साफसफाई वगैरे जरी केली तरी तुमचा बकऱ्या इझिली त्यात सर्व्हाइव्ह करू शकतात. आता यासाठी समजा 10+1चं सेटअप आहे तर तुम्हाला 250 ते 300 स्क्वेअर फूट जागेत आरामात तुमचं होऊन जाईल. आता एक तर तुमच्याजवळ ऑप्शन असं राहतं की तुम्ही एक नॉर्मल शेड बांधलं ज्याच्यात तुम्ही बकऱ्या ठेवल्या आहे, त्यांना व्यवस्थित चराई पिराई हे सगळं त्यांचं चालू आहे, तर त्याही केसमध्ये तुमच्या बकऱ्या व्यवस्थित सर्व्हाइव्ह करतील. पण समजा त्यातल्या त्यात तुम्हाला चांगला शेड बांधायचा आहे, समजा GL शीटचं बांधायचं आहे, त्यात तुम्हाला रेस्ट प्लॅटफॉर्म करायचे आहे किंवा कंपार्टमेंट्स करायचे आहे, तर या सगळ्यासाठी समजा तुम्हाला 70,000 ते 1.5 लाखापर्यंत, 1.25 लाखापर्यंत तुमचं शेड बांधकाम होऊन जाईल. शेड बांधकामानंतर सगळ्यात महत्त्वाचा नेक्स्ट जो खर्च आहे तो आहे चाऱ्याचा. आता चाऱ्याचं असं आहे की ज्याच्याकडे शेत जमीन आहे तो तर बढिया आपला चारा स्वतःच उगवू शकतो. त्यात तुम्ही नेपियर लावू शकता, मोरिंगा लावू शकता, तुती लावू शकता, दशरथ घास लावू शकता. या सगळ्यांचं मिक्सचर करून A1 क्वालिटीचा चारा तुम्ही तुमच्या बकऱ्यांना खाऊ घालू शकता. पण समजा या गोष्टी नाही आहे तर त्या केसमध्ये आता प्रत्येकाच्या सिच्युएशननुसार गोष्टी वेगवेगळ्या राहतील. प्रत्येकाकडे तुरीची जी आणि चण्याची जी तुरी आणि चण्याचं जे कुटार असतं त्याचा भाव प्रत्येकाकडे वेगवेगळा असतो. तर त्यानुसार तुमचं याच्यावर जो खर्च आहे तो वेगवेगळा राहू शकतो. किंवा जसं कोणी स्टॉक करून ठेवलं असेल तर त्याला अजून स्वस्तात पडेल, तर त्या केसमध्ये या कुटाराचा खर्च तुम्हाला कमी येऊ शकतो. पण तरी एक आपण पकडून चालू की महिन्याचा तुम्हाला 5 ते 7 हजार रुपये समजा बाहेरून फीड घेतलं तर तुम्हाला याचा खर्च येईल. आता त्यानंतरचे जे खर्च आहेत ते आता आहे इक्विपमेंट्सचे. म्हणजे जसं की आता तुम्ही नवीन शेड बांधताय तर त्यात तुम्हाला फीडर्स लागतील, वॉटर टँक लागेल, दोऱ्या लागतील, अजून काही छोटे मोठे इक्विपमेंट्स असतील ते लागतील, कोणाला पंखा एक्झॉस्ट लावायचं असेल तर ते लागेल. तर त्यासाठी तुम्ही 10 ते 20 हजार रुपये वेगळे ठेवा. आणि त्यानंतर ज्याचा खर्च लोक सहजासहजी पकडत नाही तो म्हणजे आहे मेडिसिन, वॅक्सिनेशन, डॉक्टर व्हिजिट्स, इमर्जन्सी. यासाठी तुम्ही 8 ते 10 हजार रुपये वेगळे काढूनच ठेवा. कारण की या गोष्टी अशा ज्या कधीही लागू शकतात आणि एकदम अनएक्सपेक्टेड असतं. तर त्यासाठी तुम्ही पहिलेच जर प्रिपेअर्ड राहिले तर एकदम बेस्ट होऊन जाईल. आता पुढचा खर्च हा तुमच्या स्वइच्छेवर आहे. समजा तुम्ही स्वतः काम केलं तर तुम्हाला जो लेबर कॉस्ट आहे
तो एकदम झिरो होऊन जाईल. आणि समजा स्वतः तुम्हाला काही अडचण असेल, तुम्ही दुसरीकडे राहत असाल, तर तुम्ही जर एक माणूस ठेवला आहे तर त्याला आरामात महिन्याचे 10 ते 15,000 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. त्या व्यतिरिक्त इलेक्ट्रिक बिल, पंप, लाईट या सगळ्या गोष्टींचे 500 ते 2,000 रुपये पकडून ठेवा. आणि या व्यतिरिक्त इन्शुरन्स जर तुम्ही काढला किंवा ट्रान्सपोर्टेशनची जर तुम्हाला कॉस्टिंग आली, तर ही एक प्रत्येकाची पर्सनल चॉईस आहे की कोणाला इन्शुरन्स काढायचा असेल तर त्याला त्याचे पैसे ॲडिशनल लागतील. पण अशा प्रकारे हे सगळं जे सेटअप आहे, जे की आपलं उस्मानाबादी आणि गावरानी बकऱ्यांसाठी आहे, ते तुमचं आरामात 2.5 ते 4 लाख रुपयापर्यंत एकदम रेडी होऊन जाईल. 4 लाख जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही जबरदस्त प्रकारे हे सेटअप चालू करू शकता. पण यात हे नक्की लक्षात ठेवा की यात लाईव्हस्टॉकची जी कॉस्टिंग आहे ती फक्त तुमची 1 ते 1.5 लाख रुपये आहे. बाकीचं जर का सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः मॅनेज करू शकत असाल, जसं की तुमच्याकडे जागा असेल, तुमच्याकडे शेड असेल, छोटीशी जागा असेल, तिथे जर तुम्ही बकऱ्यांना इझिली मॅनेज करू शकत असाल, तर तुम्ही 10+1चं सेटअप आरामात 1.5 ते 2 लाखातच चालू करू शकता. म्हणून माझी तुम्हाला हीच रिक्वेस्ट आहे की जो पण हा व्हिडिओ बघत असेल, बस विचार करा की तुम्हाला हे चालू करायचंच आहे आणि त्याने पाऊल पुढे टाका. आता डिस्कस करू आपण कॅटेगरी बीवर, जी की आहे प्रीमियम गोट फार्मिंगची कॅटेगरी, ज्यात तुम्हाला आफ्रिकन बोर, बीटल, सिरोही या टाईपच्या बकऱ्या जर पाळायच्या असेल तर तुम्ही हे मॉडेल फॉलो करू शकता. आता जेव्हा तुम्ही म्हणता बीटल, सिरोही, तेव्हाच तुमचा खर्च वाढला असं समजा. आफ्रिकन बोर तर खैर खूप जास्त महाग आहे, पण समजा बीटल सिरोहीचंही आपण एक काढायचं झालं तर बीटल किंवा सिरोहीची फिमेल ही तुम्हाला 20 ते 40,000 रुपयात मिळेल. आणि तेच जर बकरा असेल, चांगला ब्रीडर तुम्हाला जातीवंत कुठून मिळाला, तर त्याचं तुम्हाला आरामात 40 ते 80 हजारापर्यंत द्यावे लागू शकतात. तर आता तुम्हीच कॉमेंटमध्ये मला कॅल्क्युलेट करून सांगा की समजा आपण 10+1चं सेटअप प्रीमियम क्वालिटीचं बिल्ड करतो म्हटलं, सिरोही बकरीचं किंवा बीटल बकरीचं, तर किती खर्च येईल लाईव्हस्टॉक परचेसचा. आता या सेटअपमध्ये शेड बांधकामी तुम्हाला थोडंसं प्रीमियम करावं लागेल. तुम्हाला जे आहे ते प्रत्येक जी तुमची समजा ब्रीडिंग गोट्स आहे त्याच्यासाठी एक सेपरेशन करावं लागेल. पिल्लांसाठी तुम्ही सेपरेशन करू शकता. त्यानंतर तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी पंखे, एक्झॉस्ट जर काही लावायचं असेल तर तो तुम्हाला लावावा लागेल. तर या सेटअपचं असं आहे की यासाठी तुम्हाला जे शेड बांधकाम आहे ते चांगल्या प्रकारचं करावं लागेल. म्हणजे ज्या आजारपण आहे किंवा जी इम्युनिटी वीक होते बकऱ्यांची विथ टाईम, किंवा जसं आता वेदर चेंज झाला तर संडासचा प्रॉब्लेम होणं किंवा अशा गोष्टी, या जर तुम्हाला कमी करायच्या असेल, मेडिसिनवरचा खर्च कमी करायचा असेल, तर या प्रीमियम सेटअपमध्ये तुम्हाला शेडवर थोडे जास्त पैसे इन्व्हेस्ट करावे लागतील. त्यात मग तुम्ही जसं सेपरेशन करू शकता, त्यानंतर प्रत्येकाचं फीडिंगसाठी प्रॉपर त्याचे फीडिंग ट्रेस बनवू शकता. वॉटर टँक्स जसं आहे तसं 24 तासभर त्यांना पाणी उपलब्ध राहील तशा गोष्टी होऊ शकतात. खाली बरेचसे लोक प्लॅस्टिक मॅटचा वापर करतात जेणेकरून जी घाण आहे त्यांची ती निघून जाते. तर या सेटअपचं असं आहे म्हणजे की सगळ्या गोष्टी तुमच्या स्वतःवर डिपेंड करतील की तुम्हाला याला किती प्रीमियम घेऊन जायचं आहे, तुम्हाला किती त्याच्यात फॅसिलिटीज ज्या अवेलेबल करून द्यायच्या आहे. जर तुम्हाला नॉर्मल ठेवायचं असेल तर त्याच्यातही काहीच होत नाही. जसं आता माझं हे शेड आहे, हे पूर्ण शेड जे आहे ते 60x14चं मी बांधलं आहे. आता हे पूर्ण टिनाचं शेड आहे. वर जसं तुम्ही पाहू शकता तसं व्हेंटिलेशन आहे. आता मला भरपूर लोक म्हणाले की यात तर बा गरमीत बकऱ्या मरूनच जातील, असं होईल तसं होईल. आता खाली जर तुम्ही बघितलं तर पूर्ण हे मातीचं बेस याला केलेलं आहे. तर आता भरपूर कॉमेंट येत राहतात मला की हे शेड तर सक्सेसफुल आहेच नाही. पण आता हा तिसरा म्हणजे ऋतू आहे की ज्यात मी तिन्ही ऋतूंचा जो एक्सपिरियन्स घेतला त्यानुसार मला तरी वाटतं की हे जे शेडचं बांधकाम आहे हे जबरदस्त आहे आणि मला याच्यात काहीही प्रॉब्लेम आला नाही. आता ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन की याचं शेडचं बांधकाममध्ये मला कसे फायदे राहिले, काय नुकसान झालं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करेन. त्यासाठी पटकन सबस्क्राईब करून ठेवाल. आता समजा विषय आला याचा खर्चाचा, तसं समजा तुम्हाला यासाठी पण 300-350 स्क्वेअर फूटची जागा लागेल 10+1चं सेटअप बनवायला. तर ते तुम्ही स्वतःच्या हिशोबाने फॅब्रिकेशनचा किती खर्च येऊ शकतो हे काय, आता प्रत्येक सिटीचा रेट जो आहे तो वेगवेगळा असतो. तर या सेटअपमध्ये खर्च कोट करणं काइंड ऑफ थोडंसं कठीण आहे, कारण की प्रत्येक लोक याच्यात प्रीमियम जाईल. तर प्रत्येकाची फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्याचा जो वे आहे तो वेगवेगळा राहू शकतो. आता कोणाला जर खूप प्रीमियम जायचं असेल तर त्यानुसार तो हे सेटअप जे आहे शेड बिल्ड करू शकतो. किंवा समजा तुम्हाला कमी खर्चात करायचं आहे तर जसं मी केलं तसंही तुम्ही प्रॉपर करू शकता. तर मी कसं केलं यासाठी पटकन सबस्क्राईब करून ठेवा. आता चाऱ्याचं व्यवस्थापन यांचं थोडंसं वेगळं राहील. यांना एकदम तुम्ही असंही नाही करू शकणार की तुम्ही आणल्या आणि चरायला सोडून दिल्या, कारण की यांचं जे क्लायमेट अडॅप्टेशन आहे ते थोडंसं वीक असतं. त्यामुळे असंही होऊ शकतं की तुमच्या इथे रोगराई आली किंवा कोणती बकरी वीक पडली. त्यामुळे चराईचं मॉडेल तुम्हाला स्टेप बाय स्टेप करावं लागेल.
आणि समजा ते नसेल करायचं तर त्यासाठी तुम्हाला हिरवा चारा, सुका चारा, अलप या सगळ्या गोष्टींवर मिनरल मिक्सचर, त्यानंतर समजा जे आपलं मल्टीविटॅमिन, कॅल्शियम असतात, या सगळे टॉनिक्स आहे यावर तुम्हाला एक चांगला खर्च या ब्रीड्समध्ये करावा लागू शकतो. तरी एक महिन्याचा समजा 10 ते 15,000 रुपये तुमचा खर्च येऊ शकतो. आणि त्या व्यतिरिक्त जसं मी बोललो की आता हे प्रीमियम सेटअप आहे, तर याच्यात प्रत्येकाची आपापली चॉईस राहू शकते. तर समजा कोणी कडबाकुट्टीची मशीन घेतली किंवा कोणी ऑटोमेटेड ड्रिंकिंग सिस्टीम लावलं किंवा अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी ज्या आधुनिक गोट फार्मिंगमध्ये यूज होतात त्या जर तुम्ही इम्प्लिमेंट करायचा विचार केला तर त्यासाठी तुम्हाला 50-60,000 रुपये अजून खर्च येऊ शकतो. आता लेबर कॉस्टिंग या पण मॉडेलमध्ये तुम्हाला 10 ते 15,000 रुपयाची येईल आणि त्याचबरोबर मेडिसिन, डॉक्टर व्हिजिट्स, इमर्जन्सी इन्शुरन्स या सगळ्या गोष्टी समजा तुम्ही पकडल्या तर हे जे सेटअप आहे हे तुमचा 8 ते 12 ते 13 लाख रुपयापर्यंत बनू शकतं. आता मी हे कितीत बांधलं हे समजा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कॉमेंटमध्ये विचारा आणि सबस्क्राईब करून ठेवा, लवकरच त्यावरही व्हिडिओ बनवेल. पूर्ण व्हिडिओची समरी सांगायची झाली तर लोक मला विचारतात की किती पैसे लागतील. याच्या ऐवजी त्यांनी मला असा प्रश्न विचारायला पाहिजे की माझ्यासाठी कुठलं मॉडेल परफेक्ट आहे. कारण की समजा एक माणूस आहे ज्याच्याजवळ 15 लाख रुपये आहेत, तो जर का 3 लाखाची कॉपी करायला गेला तर त्याची जी ग्रोथ आहे ती मर्यादित होऊन जाईल. आणि समजा एखाद्याजवळ 3-4 लाख रुपये आहेत, तो समजा 15 लाखाची कॉपी करायला गेला तर त्याचं पूर्ण मॅनेजमेंटच बिघडेल. तर त्यासाठी किती पैसे याच्याऐवजी पहिले हे आयडेंटिफाय करा की तुम्हाला कोणत्या मॉडेलमध्ये हे गोट फार्मिंग सुरू करायची आहे. माझं या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की ज्याची ही इच्छा असेल सुरू करायची त्यांनी फक्त सुरू करा. भले तो 2 शेळ्यापासून करो, 5 पासून करो, 10 पासून करो. तुम्हाला फक्त एक कॉन्फिडन्स राहू द्या की तुम्ही कमीत कमी पैशातही हा बिझनेस चालू करू शकता. आणि चालू केल्यानंतर हळूहळू तुम्हाला अनुभव येईल, तुम्ही गोष्टी शिकाल, त्यातून तुमची ग्रोथ होईल, 10च्या 20 होतील, 20च्या 40 होतील, असं हळूहळू तुम्ही ग्रो कराल. आणि माझ्या तर अनुभवाने हेच बेस्ट आहे की तुम्ही कमी करा, कमीपासून सुरुवात करा, त्यानंतर हळूहळू त्याला ग्रो करा. या केसमध्ये काय होतं की आपल्याला खूप पैशाचा लोड येत नाही आणि खूप पैशाचं लोड नसतं म्हणून आपण शिकण्यावर जास्त भर देतो. एकदा आपल्याजवळ नॉलेज आलं की आपण कितीही मोठं सेटअप बांधू शकतो. माझं फक्त हेच म्हणणं आहे की ज्याच्याजवळ जितकेही पैसे असतील त्यांनी फक्त हा विचार नका करू की बा मला खूप मोठं काहीतरी करायचं आहे, खूप मोठं बांधायचं आहे आणि त्यातून भरपूर पैसा कमवायचा आहे. स्लो स्टार्ट करा, पण स्टार्ट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय.